चला तर मग आज आपण इयत्ता 9वीच्या अक्षरभारती पाठ्यपुस्तकामधला पहिला पाठ सर्वात मका शिवसुंदरा एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया. ही एक खूप सुंदर प्रार्थना आहे आणि परीक्षेच्या दृष्टीनं यातले महत्त्वाचे मुद्दे लक्षात कसे ठेवायचे ते आपण पाहणार आहोत. बरं, हा पाठ एकदम पक्का करण्यासाठी आपण काय काय करणार आहोत? आपण आधी कवितेची ओळख करून घेऊ, मग प्रत्येक कडव्याचा अर्थ समजून घेऊ. त्यानंतर कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे ते पाहू. महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं तपासू. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी एक मस्त सारांश तयार करू. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे. तर कोणत्याही कवितेचा अभ्यास करण्याआधी ना तिचा संदर्भ समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे ती कोणी लिहिली आहे, तिचा मूळ उद्देश काय आहे, हे कळलं की आपल्याला तिचा अर्थ खूप चांगल्या प्रकारे लागतो. ही कविता म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेली एक प्रार्थना आहे. आणि बघा, जेव्हा एखादी गोष्ट प्रार्थनेच्या रूपात असते तेव्हा त्यात एक नम्रता असते, एक विनंती असते. इथे कवी देवाकडे मार्गदर्शन मागतोय, ज्यामुळे कवितेला एक श्रद्धेचा, एक गंभीर सूर मिळतो. चला आता कवितेच्या आतमध्ये जाऊया. म्हणजे प्रत्येक ओळीचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे, कवीला नेमकं काय म्हणायचं आहे, हे आपण आता व्यवस्थित समजून घेऊ. सुरुवात करूया पहिल्या कडव्यापासून. कवितेची सुरुवातच बघा किती सुंदर आहे. सर्वात मका शिवसुंदरा. या शब्दांमध्येच किती मोठा अर्थ दडलाय नाही का? म्हणजे तो ईश्वर जो सर्वांमध्ये आहे आणि जो सर्वात सुंदर आहे. आणि स्वीकारा या अभिवादना म्हणजे कवी अगदी नम्रपणे म्हणतोय की माझं हे नमन, माझा हा नमस्कार तू स्वीकार. पण ह्या कडव्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता? तर ती मागणी. तिमिरतोनी तेजाकडेने. सोप्या भाषेत सांगायचं तर अज्ञानाच्या अंधारातून आम्हाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन चल. आणि हे फक्त पुस्तकी ज्ञानाबद्दल नाहीये तर आयुष्यातल्या प्रत्येक गोंधळातून योग्य मार्ग दाखवण्याची एक प्रार्थना आहे. बरं, प्रार्थना तर केली, पण पुढच्या कडव्यात कवी काय सांगतोय? की हा देव फक्त मंदिरात नाही, तो तर सगळीकडे आहे. चोहीकडे रूपे तुझी. पण ही रूपं नक्की आहेत कुठे कुठे? चला बघूया. अगदी बरोबर. कवीला देव फुलांमध्ये दिसतो, मोकळ्या आकाशात दिसतो, चमकणाऱ्या ताऱ्यांमध्ये दिसतो. इतकंच नाही तर जगातल्या प्रत्येक चांगल्या विचारात, प्रत्येक सद्भावनेतही तोच आहे. म्हणजे काय? तर देव आपल्या आजूबाजूलाच आहे, निसर्गात आहे, चांगुलपणात आहे. आता कवितेचा सूर थोडा बदलतो. देव फक्त निसर्गात आहे का? नाही. तो दीनदुबळ्यांचा, गरजूंसाठीचा एक मोठा आधार आहे, एक शक्ती आहे. इथे कवी देवाच्या एका खूप वेगळ्या, करुणामय रूपाबद्दल बोलतोय. या कडव्यातून आपल्याला देवाचं कनवाळू रूप दिसतं. जे रंजले गांजले म्हणजे जे दुःखी आहेत, ज्यांना त्रास होतोय, अशा लोकांचे अश्रू देव पुसतो. तोच त्यांचा खरा आधार आहे, आसरा आहे. आणि म्हणूनच कवी अशा सेवा करणाऱ्या देवाच्या चरणांना वंदन करत आहे. ओके, तर आपण आत्तापर्यंत प्रत्येक कडव्याचा अर्थ पाहिला. पण या सगळ्यातून एक मुख्य विचार काय समोर येतो? परीक्षेसाठी आपल्याला एक ओळीत सांगायचं असेल तर ह्या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे? ही मध्यवर्ती कल्पना आपण 2 भागांमध्ये लक्षात ठेवू शकतो. पहिला भाग म्हणजे त्या सर्व शक्तिमान आणि सर्वव्यापी देवाचं सुंदर रूपाचं वर्णन. आणि दुसरा, जो खरं तर जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याची प्रार्थना. म्हणजे ही फक्त स्तुती नाहीये, तर स्वतःच्या भल्यासाठी, प्रगतीसाठी केलेली एक कळकळीची विनंती आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आपल्याला कविता तर समजली, पण परीक्षेमध्ये यावर प्रश्न कसे विचारले जातील आणि त्याची उत्तरं कशी लिहायची हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा प्रश्न तर हमखास विचारला जातो. अगदी सोपा आहे. आठवतंय का, आपण सुरुवातीलाच याबद्दल बोललो होतो? कवी परमेश्वराकडे नेमकी कोणती मागणी करतो? अगदी बरोबर. याचं उत्तर पहिल्याच कडव्यात आहे. कवी परमेश्वराकडे मागणी करतो की आम्हाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन चल. हे एक वाक्य उत्तरात आलंच पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, कवीने परमेश्वराला कोणाचा वाली म्हणजे कोणाचं रक्षण करता म्हटलं आहे? या प्रश्नातून कवीचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला कळतो. याचं उत्तर असं आहे की देव हा रंजल्या गांजल्यांचा म्हणजेच दुःखी, पीडित लोकांचा वाली आहे. पण फक्त एवढंच नाही,
तर जे न्यायासाठी लढतात, जे आपल्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे कष्ट करतात, त्या सगळ्यांचा तो रक्षक आहे, असं कवी म्हणतो. ठीक आहे, आता शेवटच्या टप्प्यात परीक्षेच्या तयारीसाठी आपण या सगळ्या मुद्द्यांना एकत्र बांधूया. एक छोटासा सारांश तयार करू, म्हणजे ऐनवेळी उजळणी करायला सोपं जाईल. कोणत्याही कवितेसाठी शब्दार्थ खूप महत्वाचे असतात, नाही का? कठीण शब्दांचे अर्थ माहीत असले की कविता सोपी वाटते. जसं की सर्वात्मक म्हणजे जो सर्वत्र आहे, किंवा तिमिर म्हणजे अंधार. हे काही महत्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ नक्की लक्षात ठेवा. तर परीक्षेची तयारी करण्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे. पहिलं, कविता 2-3 वेळा शांतपणे वाचा. दुसरं, आपण जसा प्रत्येक कडव्याचा अर्थ समजून घेतला तसा तो लक्षात ठेवा. तिसरं, महत्वाचे शब्दार्थ पाठ करा. आणि चौथं, महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं लिहून बघण्याचा सराव करा. बस, एवढं केलं की तुमची तयारी पक्की. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. ही कविता फक्त परीक्षेपुरती नाहीये. तिमिर तूने तेजाकडे ने ही प्रार्थना फक्त कवीची नाही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणता अज्ञानाचा अंधार असतो जिथून आपल्याला ज्ञानाच्या प्रकाशाकडे जायचं असतं, यावर नक्की विचार करा. आणि हो, अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.